जयसिंगपूरचा विकास हा खऱ्या अर्थाने आमचे राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब तसेच त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर साहेब यांनी केलेला आहे. जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात. राज्यश्री शाहू आघाडी रिंगणात आहे, विरोधकांचं पॅनेल रिंगणात आहे. जयसिंगपूरचा नेमका विकास कुणी केला? जयसिंगपूरचा विकास हा खऱ्या अर्थाने आमचे राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब तसेच त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर साहेब यांनी केलेला आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की यांनी काही विकास केला नाही, पण गेल्या वेळी जी निवडणूक झाली त्यामध्ये ताराराणी आघाडीचे जवळपास 13 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षपद त्यांच्याकडे होते आणि राजश्री शाहू विकास आघाडीकडे फक्त 11 नगरसेवक पद होते. मग सत्ता त्यांच्या हातात असताना तुम्ही राजश्री शाहू विकास आघाडीने विकास केला नाही, सत्ता त्यांची असताना तुम्ही ह्यांच्यावर बोट दाखवता, हे अत्यंत चुकीचं आहे. यावेळेस राजश्री शाहू विकास आघाडी ही पूर्ण पॅनेल सहित येणार आणि विकास काय असतोय हे सर्व विरोधकांना येत्या 3 ते 4 महिन्यात समजेलच. जयसिंगपूरचा विकास म्हणजे विकासात काय काय केलं? राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी प्रथमतः म्हणजे मराठा समाजाचे शिवस्मारक, त्यानंतर आंबेडकर महाराजांच्या पुतळ्यांचे जंगी स्वागत केले. तसेच जयसिंगपूरमध्ये पाण्याची जी कमतरता होती ती पाण्याची कमतरता त्यांनी नाहीशी केली. म्हणजे 24 तास पाणी मिळण्यासाठी त्यांनी पाईपलाईन टाकली, तसेच गॅस पाईपलाईन, तसेच जयसिंगपुरात भव्य दिव्य असे स्टेडियम जे याच्यापूर्वी म्हणजे अत्यंत याच्या स्थितीत असताना देखील त्यांनी मोठं भव्य स्टेडियम बांधलेलं आहे. तसेच याच्या पुढील रचना देखील काही समाजासाठी त्यांनी सांस्कृतिक भवनासाठी निधी उपलब्ध करून, जागा उपलब्ध करून त्यांच्यासाठी त्यांनी समाज वडर समाज आले, मुस्लिम समाज, त्याच्यानंतर ब्राह्मण समाज झालं, परत हडपद समाज यांच्यासाठी देखील त्यांनी भरपूर काही केलेले आहे. जयसिंगपुरातल्या युवकांना काय संदेश द्याल? जयसिंगपूरच्या युवकांना एवढा संदेश देणार आहे की राजश्री शाहू विकास आघाडी यांना प्रचंड मतांनी बहुमताने तुम्ही निवडून आणावे आणि येथून पुढे याच्यापेक्षा पण जास्त विकास हा राजश्री शाहू विकास आघाडी करेल, एवढी 100% गॅरंटी आहे.